यानंतरच्या कवयित्री आहेत हर्षिता बेंद्रे. स्नेहपूर्ण नमस्कार. सादर करतीये माझी कविता परकाया. ती अर्धरात कललेली फिकट चंद्रकिरणातून आळस देत होते. ती अर्धरात कललेली फिकट चंद्रकिरणातून आळस देत होती. एका भेगाळलेल्या भुईवर बंदिवानाने थोडक्यात विश्रांती घेतली. जागृत झालेल्या दुःखाच्या कडू वेदनांपासून तो काही काळ दूर गेला. निळ्या लाटांवर शांत स्तब्ध किनाऱ्यावर त्याचा आत्मा खोल स्वप्नात फिरत होता. निळ्या लाटांवर शांत स्तब्ध किनाऱ्यावर त्याचा आत्मा खोल स्वप्नात फिरत होता. पूर्वीच्या दिवसात तो स्वच्छंद फिरत असे. त्या प्रत्येक दृश्यावर एक अजाण सावली गडद होत होती. त्याच्या मनाचा जो शरीराच्या वजनाने तो निश्चित पडला होता. कोण? तर त्याच्या मनाचा अंधकार. एक अंधकार जो त्याच्या शरीराच्या वजनाने निश्चित पडला होता. स्मरणशक्तीला प्रिय असलेल्या गोष्टींसाठी सर्व खरे वाटले तरीही असत्य हेच की तो गंभीरपणे निजलेला. कुठली तरी खूण कपाळावर मागे ठेवत, कुठली तरी खूण कपाळावर मागे ठेवत तो एकटक उंच शाखा असलेल्या झाडांकडे पाहत होता. कुठली तरी खूण कपाळावर मागे ठेवत तो एकटक उंच शाखा असलेल्या झाडांकडे पाहत होता. सरते शेवटी त्याच अंतशय्येवर त्याची झोपमोड व्हायची होती. सरते शेवटी त्याच अंतशय्येवर त्याची झोपमोड व्हायची होती. म्हणून प्रत्येक चेहरा ओळखीचा वाटावा अशी परकाया प्रवेश त्याने निश्चित केली होती. अशी परकाया प्रवेश त्याने निश्चित केली होती. त्याच्या कवयित्री आहेत अश्विनी जाधव.